विद्यार्थ्यांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन निष्कटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर लक्षात घ्या, वैद्यकीय अधिकारी BMS या परीक्षेसाठी सामान्य ज्ञानमधील सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे तो आहे चालू घडामोडी. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 50 प्रश्न बघितले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपल्याला 50 प्रश्न बघायचे आहेत, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर मी काय करणार आहे, तुम्हाला ॲन्सर लगेचच सांगणार आहे. तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर व्हिडिओ पॉज करायचा, ऑप्शन रीड करायचे आणि स्वतः ट्राय करायचं प्रश्नाचं उत्तर देण्याचं. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 39वा. जेव्हा तुम्ही आपल्याकडून कंप्लीट पॅकेज घ्याल स्टडी मटेरियलचं, त्यासोबत तुम्हाला या PDF फाईल प्रोव्हाइड केल्या जातील, तेव्हा तुम्ही हे जे अधिकची माहिती आहे ती त्या ठिकाणी रीड करू शकता. पुढील क्वेश्चन, कोणत्या विमा कंपनीला IRDAI ने पॉलिसीधारकांच्या हितसंबंधातील नियामक उल्लंघन आणि आउटसोर्सिंग अनियमिततेसाठी 2 कोटी रुपये दंड ठोठावला आहे? तर आन्सर आहे HDFC लाईफ. पुढील क्वेश्चन, विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कोणत्या राज्यात ग्रेट थिंक टँकची स्थापना करण्यात आली? आन्सर आहे गुजरात या ठिकाणी. पुढील क्वेश्चन, स्मार्ट वॉच लॉन्च करण्यासाठी कोणत्या बँकेने GoQ सह भागीदारी केली? तर आन्सर आहे कोटक महिंद्रा बँक. पुढील क्वेश्चन, इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चनुसार फायनान्शियल इयर 2025साठी सुधारित GDP वाढीचा अंदाज काय आहे? तर तो आहे 7.5%. त्यानंतर पुढील क्वेश्चन, निवाहिका वेब पोर्टल सुरू करणारी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कोणत्या शहरात आहे? तर ही आहे कालिकत या ठिकाणी. त्यानंतर पुढील क्वेश्चन, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये लेफ्टनंट कर्नल काबिलन साई अशोक कोणत्या खेळात भारतातील सर्वात तरुण ऑलिम्पिक पंच बनले? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी बॉक्सिंग. पुढील क्वेश्चन, ICAR CMFRI चे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आन्सर आहे ग्रिन्सन जॉर्ज. पुढील क्वेश्चन, अति श्रीमंतांवर कर लावण्याच्या G20 कराराला कोणत्या देशाच्या प्रस्तावाने प्रेरित केले? आन्सर आहे ब्राझील. पुढील क्वेश्चन, 2023 मध्ये नवीन $120 दशलक्ष निधीसह कोणता राईड हेलिंग स्टार्टअप युनिकॉर्न बनला? आन्सर आहे रॅपिडो. त्यानंतर पुढील क्वेश्चन, रूफटॉप सोलर इन्स्टॉलेशन आणि EV चार्जिंग स्टेशनसाठी वित्तपुरवठा सुलभ करण्यासाठी कोणत्या बँकेने टाटा पॉवर सोलर सिस्टीमशी भागीदारी केली? आन्सर आहे बँक ऑफ इंडिया. पुढील क्वेश्चन, महत्त्वपूर्ण खनिजे पुरवून आणि संशोधन उपक्रमांमध्ये भागीदारी करून भारताला स्वच्छ ऊर्जा संक्रमणामध्ये कोणता देश मदत करत आहे? तर आन्सर आहे ऑस्ट्रेलिया. पुढील क्वेश्चन, बांगलादेशातील मोंगला बंदरातील टर्मिनलसाठी कोणत्या देशाने ऑपरेशनल अधिकार प्राप्त केले आहेत? आन्सर आहे भारत. पुढील क्वेश्चन, कोडरमा थर्मल पॉवर स्टेशन फेज 2 साठी दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनकडून 10,000 कोटी रुपयांचा करार कोणत्या कंपनीने मिळवला? तर याचं जे आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी भेल, म्हणजेच भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड. पुढील क्वेश्चन, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने अधिकृत आकडेवारीचा प्रसार सुलभ करण्यासाठी सर्वसमावेशक डेटा व्यवस्थापन आणि सामायिकरण प्रणाली स्थापन करण्यासाठी सुरू केलेल्या पोर्टलचे नाव काय? तर हे आहे सांख्यिकी. त्यानंतर पुढील क्वेश्चन, भारत सरकारच्या कोणत्या वैधानिक संस्थेने महिलांवरील सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी डिजिटल शक्ती केंद्र सुरू केले? तर आन्सर आहे राष्ट्रीय महिला आयोग. पुढील क्वेश्चन, कोणत्या माजी भारतीय यष्टिरक्षकाला दक्षिण आफ्रिकेच्या साऊथ आफ्रिका 20 लीगचा राजदूत म्हणून घोषित करण्यात आले? आन्सर आहे दिनेश कार्तिक. पुढील क्वेश्चन, भारत आणि सेंट क्रिस्टोफर आणि नेव्हिस यांनी अलीकडेच क्रीडा सहकार्याबाबत सामंजस्य करार केला आहे. सेंट क्रिस्टोफर आणि नेव्हिस कोणत्या खंडातील आहे? आन्सर आहे उत्तर अमेरिका. पुढील क्वेश्चन, हिंदू कॉलेजने HWSC आणि MSDच्या सहकार्याने ग्रीन हायड्रोजनवर पहिला कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. कोणत्या योजनेअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात येत आहे? तर आन्सर आहे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना. पुढील क्वेश्चन, भारतीय रेल्वेमध्ये सायबर सुरक्षा वाढवण्यासाठी रेलटेलने कोणत्या सायबर सुरक्षा एजन्सीसोबत धोरणात्मक भागीदारी केली? तर आन्सर आहे सायलस. त्यानंतर पुढील क्वेश्चन, झारखंड मुख्यमंत्री मैया सन्मान योजनेचा मुख्य फोकस काय आहे?
तर याचा मुख्य फोकस आहे महिलांसाठी आरोग्य आणि पोषण. तर पुढील क्वेश्चन बघायचे, त्यासाठी तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट लक्षात घ्या. या ठिकाणी मोठी ऑफर तुम्हाला देत आहोत. कंप्लीट जे स्टडी मटेरियल आहे ते तुम्हाला फक्त आता 1800 नाही तर फक्त 1500 रुपयामध्ये भेटणार आहेत. यामध्ये तुम्हाला आयुर्वेद अभ्यासक्रम 3000 प्रश्न, नॅशनल हेल्थ प्रोग्राम, त्यानंतर सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी हे सर्व मटेरियल भेटणार आहेत. आयुर्वेद अभ्यासक्रमामध्ये तुम्ही डिटेल बघू शकतात. एकूण 3000 प्रश्न आहेत. याची जी इंडिव्हिज्युअल प्राईज आहे ती आहे 999. नॅशनल हेल्थ प्रोग्राम या ठिकाणी 10 टॉपिक आहेत, त्यावर आधारित नोट्स प्लस आपल्याकडे MCQ अवेलेबल आहेत. याची जी प्राईज आहे ती आहे 499. सामान्य ज्ञान यामध्ये त्यांनी जो सिलेबस दिला आहे तो सर्व या ठिकाणी आपण कव्हर केला आहे. 4700 प्रश्न आहेत. प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं आहे जेणेकरून रिव्हिजन करायला किंवा नव्याने अभ्यास करायला तुम्हाला फायदा होईल. त्याच पद्धतीने जानेवारी ते ऑगस्ट 2024 5335 प्रश्न आहे. यासोबत तुम्हाला अधिकची माहितीच्या PDF देखील भेटतील, जसं केंद्रीय मंत्रिमंडळ, करोना प्रश्न, ऑलिम्पिक 2024. हे जर कंप्लीट पॅकेज जर घेतलं तर फक्त तुम्हाला 1500 रुपयामध्ये भेटेल. तुम्हाला इंडिव्हिज्युअल किंवा कंबाईन पॅकेज घ्यायचं असेल तर आपण 93 56 25 60 34 यावर लगेचच व्हॉट्सॲप करून द्या. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात. खालीलपैकी कोणते राष्ट्र बिमस्टेक इनिशिएटिव्हचे सदस्य आहेत? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, बांगलादेश, भूतान, नेपाळ, भारत, श्रीलंका, थायलंड आणि म्यानमार. त्यानंतर पुढील क्वेश्चन. ऑगस्ट 2024मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान मिळाला? तर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, फिजी. पुढील क्वेश्चन. भारतातील कोणत्या राज्यात बहुराष्ट्रीय हवाई सराव तरंग शक्ती 2024चा पहिला टप्पा आयोजित केला जात आहे? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, तामिळनाडू. त्यानंतर पुढील क्वेश्चन. टाटा समूहाने कोणत्या राज्यात 27,000 कोटींची सेमीकंडक्टर असेंब्ली आणि चाचणी सुविधा सुरू केली? आन्सर आहे आसाम. पुढील क्वेश्चन. एटिगा संयुक्त समितीची 5वी बैठक कोणत्या शहरात झाली? तर ही झाली आहे जकार्ता या ठिकाणी. पुढील क्वेश्चन. कोणत्या दशकात किती अतिरिक्त जलमार्ग राष्ट्रीय जलमार्ग म्हणून घोषित करण्यात आले? तर गेल्या दशकात किती करण्यात आले विद्यार्थी मित्रांनो? तर 106 घोषित करण्यात आले आहे. पुढील क्वेश्चन. नुकतेच निधन झालेल्या यामिनी कृष्णमूर्ती या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? तर आन्सर आहे शास्त्रीय नृत्य. त्यानंतर पुढील क्वेश्चन. पोबी टोरा वन्यजीव अभयारण्य अलीकडे बातम्यांमध्ये पाहिले गेले, ते कोणत्या राज्यात आहे? तर ते आहे आसाम राज्यात. पुढील क्वेश्चन. शेतकऱ्यांकडून सर्व पिके MSP म्हणजे मिनिमम सपोर्टिंग प्राईजवर विकत घेणारा भारतातील कोणता राज्य पहिला ठरला आहे? तर हे राज्य आहे हरियाणा. पुढील क्वेश्चन. कोणत्या देशात जगातील सर्वात जास्त लिथियम साठा आहे आणि जागतिक लिथियम बाजारपेठेतील प्रमुख खेळाडू आहे? तर हा आहे ऑप्शन क्रमांक डी, चिली. पुढील क्वेश्चन. भारतात दरवर्षी कोणत्या तारखेला राष्ट्रीय हातमाग दिवस पाळला जातो? तर हा पाळला जातो 7 ऑगस्ट रोजी. पुढील क्वेश्चन. मार्च ते मे दरम्यान रेमल चक्रीवादळामुळे भारतातील कोणत्या राज्यावर लक्षणीय परिणाम झाला? आन्सर आहे मिझोराम. पुढील क्वेश्चन बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा. लक्षात घ्या तुमची एक लाईकने आम्हाला असं मोटिवेशन भेटतं की असेच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवले पाहिजे. पुढील क्वेश्चन आहे. इंडिया ॲट 100 इन्व्हिजिंग टुमॉरोज इकॉनॉमिक पॉवर हाऊस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आन्सर आहे KV सुब्रमण्यम. नेक्स्ट. पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर कोणता देश सध्या मोठ्या राजकीय संकटाचा सामना करत आहे? आन्सर आहे बांगलादेश. नेक्स्ट. कोणत्या कंपनीने 2024 फॉर्च्यून ग्लोबल 500 यादीत 86वे स्थान मिळवण्यासाठी 2 स्थाने वाढवली? तर आन्सर आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. पुढील क्वेश्चन. खालीलपैकी कोणते केंद्रीय सशस्त्र पोलीस दल रशियन कामाज टायफून वाहन प्राप्त करण्यास तयार आहे? तर आन्सर आहे इंडिया तिबेट सीमा पोलीस. पुढील क्वेश्चन. भारतीय निर्यातदार मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइजेस आणि इतर भागधारकांना जोडण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नवीन प्लॅटफॉर्मचे नाव काय? आन्सर आहे ट्रेड कनेक्ट प्लॅटफॉर्म. पुढील क्वेश्चन. 10व्या राष्ट्रीय हातमाग दिनाच्या समारंभात प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाचे नाव काय? आन्सर आहे परंपरा भारतातील हातमाग परंपरांमध्ये स्थिरता. त्यानंतर पुढील क्वेश्चन. पश्चिम बंगालमध्ये कोळसा ते सिंथेटिक नॅचरल गॅस संयंत्र कोठे उभारण्याची योजना आहे? तर ती आहे ऑप्शन क्रमांक बी, राणीगंज या ठिकाणी. पुढील क्वेश्चन.
कोणत्या प्रदेशात भारतीय सैन्याने पर्वत प्रहार हा सराव उच्च उंचीवर युद्धावर केंद्रित केला आहे? तर तो आहे लडाख या ठिकाणी. पुढील क्वेश्चन, कोणत्या राज्य सरकारने घटत्या प्रजनन दरामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याचे 2 अपत्यांचा नियम रद्द करण्याचा निर्णय घेतला? आन्सर आहे आंध्र प्रदेश. पुढील क्वेश्चन, केंद्राने अलीकडेच केलेल्या वरिष्ठ नोकरशहांच्या फेरबदलादरम्यान पंतप्रधान कार्यालयात अतिरिक्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आन्सर आहे अमित सिंग नेगी. पुढील क्वेश्चन, पृथ्वी निरीक्षण उपग्रह 8च्या प्रक्षेपणासाठी कोणती संस्था जबाबदार आहे? तर ती आहे इस्रो. फुल फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. पुढील क्वेश्चन, पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये अपात्र ठरल्यानंतर कोणत्या भारतीय कुस्तीपटूने निवृत्ती जाहीर केली? तर ती केली होती विनेश फोगाटने. पुढील क्वेश्चन, गोल्डन बॉय नीरज चोप्रा यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोणते पदक मिळवले? तर ते मिळवले सिल्वर. आणि नुकतीच झालेली डायमंड लीग यामध्ये कोणते पदक मिळवले? तर तिथे देखील त्यांनी सिल्वरच पदक मिळवलं आहे. या ठिकाणी 89.84 मीटरचा थ्रो केला आणि डायमंड लीगमध्ये 89.89 मीटरचा थ्रो त्यांनी त्या ठिकाणी केला आहे. पुढील क्वेश्चन, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वपूर्ण क्षण म्हणून भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले? तर हे सुरू करण्यात आलं होतं 1942ला. त्यानंतर पुढील क्वेश्चन, आसाम रायफलचे नवीन महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर तो स्वीकारला आहे लेफ्टनंट जनरल विकास लाखेरा. पुढील क्वेश्चन, भारतातील कोणत्या राज्याने आपत्ती जोखीम व्यवस्थापनासाठी SBI जनरल इन्शुरन्ससोबत सामंजस्य करार केला? तर हा केला आहे नागालँड या राज्याने. पुढील क्वेश्चन, नमामि गंगेश मिशन 2.0 अंतर्गत 4 मोठे प्रकल्प कोणत्या राज्यात पूर्ण झाले? तर हे झाले आहे ऑप्शन क्रमांक डी, उत्तर प्रदेश आणि बिहार. तर विद्यार्थ्यांनो, या पद्धतीने आपण एकूण 51 ते 100 प्रश्न बघितलेत. तुम्हाला जर अजून प्रश्न पाहिजे असेल चालू घडामोडीवर इम्पॉर्टंट तर खाली कमेंट करा. तर कंप्लीट स्टडी पॅकेज जर तुम्ही घेतलं तर ते फक्त तुम्हाला 1500 रुपयामध्ये भेटेल. बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत, लक्षात घ्या. त्यासोबत जर तुम्हाला फुल लेंथ टेस्ट पाहिजे असेल ती देखील आपण घेऊ शकता. या फुल लेंथ टेस्ट जी आहे ती फक्त 99 रुपयामध्ये भेटेल. यामध्ये 100 प्रश्न आहेत, मार्क्स 200, वेळ 2 तास. या पद्धतीने प्रश्न विचारण्यात येतील. प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका सेपरेट दिली. OMR शीटची प्रिंट काढायची आणि टायमर लावून विद्यार्थी मित्रांनो प्रश्नपत्रिका सोडवायची. टाईम मॅनेजमेंट करतात अगदी तुम्हाला महत्त्वपूर्ण आहेत. तर लक्षात घ्या. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आधीचे सर्व व्हिडिओ बघण्याकरता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट दिली, त्या ठिकाणी जाऊन आधीचे व्हिडिओ वॉच करू शकता. थँक्यू.